काय तुम्ही पण पोहे उपीट खाऊन कंटाळला का? तर मग झटपट होणारा एक नाश्त्याचा प्रकार, तो म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये फेमस असलेला इथे सुशिला. करण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात 2 वाट्या मुरमुरे टाकून घेते. मुरमुरे तुम्ही कुठलेही वापरू शकता, भडंग किंवा साधे कुठलेही मुरमुरे घ्या, तुमच्याकडे जे असतील ते. आणि त्याला 3-4 मिनटासाठी पाण्यात बुडवून ठेवा. असं या पद्धतीने मुरमुरे वरती तरंगतात असे थोडेसे दाबून घ्यायचे आणि 3-4 मिनटानंतर याला असं हाताने पिळून यातलं पाणी काढून टाकायचं आणि पाण्यातून वेगळे करून घ्यायचे. खूप जास्त वेळ पण भिजू देऊ नका. 3-4 मिनटं भरपूर भिजतात हे मस्त असे. आता या पद्धतीने सगळे मुरमुरे आपण अशा हाताने दाबून दाबून यातलं पाणी काढून घेऊ. जास्त भिजले तर याचा गाळ होऊन जाईल पूर्ण, त्यामुळे खूप जास्त भिजू द्यायचे नाही. 3-4 मिनटंच भिजू द्यायचे आणि सगळे पाण्यातून असे निथळून काढायचे. आता इथे सगळे मुरमुरे आपले बाजूला करून झालेत पाण्यातून. इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईत तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकू. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घेतली आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडलं फुललं, याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि आपल्याला थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि याला परतून घ्यायचे. शेंगदाणे कांदा छान आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे. त्याच्यात मिरची पण टाकली आणि कढीपत्ता टाकला आहे. आता टोमॅटो टाकून घेऊ. याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचे परत, म्हणजे आपली मिरची पण छान परतली जाईल, कढीपत्ता पण कडक होईल मस्त. असं एकसारखं हलकं त्याला परतून घेऊ. 2 मिनिट परतलं इथे आपलं हे मिश्रण तयार होईल. कांदा आपला अगोदरच थोडासा सोनेरी झालेला आहे, शेंगदाणे पण कडक झालेले आहेत. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार. थोडीशी हळद टाकायची आणि लाल मिरची पावडर टाकली. आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत कापून, पण थोडासा रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर पण घातली आणि चव पण छान येते त्याने. त्यामुळे दोन्ही घाला, किंवा तुम्हाला तिखट आवडत नसेल तर एकच कुठलंही घातलं तरी चालेल. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि याला परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपला कांदा पण छान परतला आहे, टोमॅटो पण मऊ झाला आहे. आता याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेले मुरमुरे टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सगळा मसाला आणि मुरमुरे मस्त असे एकजीव करून घ्यायचे. हा कर्नाटकातला आणि महाराष्ट्रातला खूप फेमस असा नाश्त्याचा प्रकार आहे. सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या चहाच्या सोबतसुद्धा तुम्ही याला करू शकता, किंवा कुठल्याही छोट्या भुकेसाठी पण हे खूप मस्त असं ऑप्शन आहे. करायचे आणि गरम गरम खायचं. आता याच्यामध्ये सर्वात शेवटी आपण लिंबू पिळून घेऊ. लिंबाचा रस टाकून घेतला आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर असं तुम्हाला पण जेव्हा पोहे किंवा उपीट शिरा खाण्याचा कंटाळा येईल त्यावेळी असे सुशिला करून खा. खूप छान लागतो हा खायला. आणि कर्नाटक महाराष्ट्रात फेमस असलेली ही डिश आहे. करायला सोपी, खायला चविष्ट अशी. बघू शकता झटपट असा 5 मिनटाच्या आत आपला इथे बनवून झालेला हा सुशिला. वरतून अशी कोथिंबीर टाकायची, शेव असेल तुमच्याकडे ती पण टाकू शकता. आणि असा मस्त सुशिला तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहालासुद्धा सोबती म्हणून एन्जॉय करू शकता. मस्त असा रंग आलेला आहे, बघू शकता. दिसायलाच एवढं सुंदर झालं आहे, खायलाही तेवढंच चविष्ट असे सुशिला करून बघा.